पुढची जी मेथड आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, ती मेथड आता आपण पाहू. If in a mixture the difference in the boiling point of two liquid is not appreciable. आता ही जी मेथड आहे, आपण ज्यावेळेस दोन लिक्विड्स त्यांचा बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स हा खूप जास्त नसेल, नॉट ॲप्रिशिएबल म्हणजे बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स जास्त नसेल, दे कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर युजिंग द सिम्पल डिस्टिलेशन असेंब्ली. तर त्यावेळेस ते दोघं लिक्विड सेपरेट करण्यासाठी आपण सिम्पल डिस्टिलेशन मेथड यूज नाही करू शकत. टू सेपरेट सच लिक्विड म्हणजे असे लिक्विड आपल्याला जर सेपरेट करायचे की ज्यांचा दोघांचा बॉइलिंग पॉईंटमध्ये खूप जास्त डिफरन्स नाही आहे, इनफ डिफरन्स नाही आहे, द प्रोसेस कॉल्ड फ्रॅक्शनल डिस्टिलेशन इज एम्प्लॉय इन विच अ स्पेशल असेंब्ली इज यूज. तर त्यांच्यासाठी आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही टेक्निक यूज करावी लागते. ही एक स्पेशल असेंब्ली आहे. In this assembly, distillation flask is fitted with a fractionating column. तर ह्या असेंब्लीमध्ये जो डिस्टिलेशन फ्लास्क असतो, तो डिस्टिलेशन फ्लास्क हा फिट केला आहे, फ्रॅक्शनेटिंग कॉलमला फिक्स केलेला आहे. Hence, the vapors first pass through the fractionating column. आता इथं काय होतं या टेक्निकमध्ये, वेपर्स अगोदर फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये जातील, ते डायरेक्टली वेपर्स कंडेन्सरमध्ये जाणार नाही, तर ते आधी फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये जातात. वेपर ऑफ मोर व्होलेटाईल लिक्विड विथ अ लोअर बॉइलिंग पॉईंट राईज अप मोर दॅन द वेपर ऑफ लिक्विड हॅविंग हायर बॉइलिंग पॉईंट. तर फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये काय होतं, इथं जे दोघं लिक्विड आहेत त्यांचं म्हणजे लिक्विडचं मिक्सचर्स आहे, तर दोघं लिक्विडचा बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स खूप जास्त नसल्यामुळे ते जे वेपर्स आहेत म्हणजे मिक्सचरमध्ये पूर्ण काय होतील, पूर्ण लिक्विड मिक्सचरचं काय होईल, वेपर्स होईल. ओके, वेपरमध्ये कन्वर्ट होतील. पण आपल्याला माहिती आहे की वेपर्स हे दोन लिक्विड मिडियमचे, मग जो मोर व्होलेटाईल लिक्विड आहे त्याचे वेपर्स हे राईज होतील म्हणजे वरती येतील, आणि ज्याचा लोअर बॉइलिंग पॉईंट कमी आहे, सॉरी जे मोर व्होलेटाईल लिक्विड आहे म्हणजे त्याचा लोअर बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, कमी असणार आहे, ते आधी वरती येतील, आणि ज्या वेपरचा ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट हायर आहे ते खाली राहतील. ठीक आहे. टेक्निकचा हा सेटअप आहे. याच्यात जर बघितलं आपण, इथे आपल्याला फिगरमध्ये कळेल, लिक्विड टू बी डिस्टिल, जे लिक्विड आपल्याला डिस्टिल करायचं आहे ते, फ्रॅक्शनेटिंग कॉलम विथ अ पॅकिंग, हा फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे, थर्मामीटर्स, इथे हा कंडेन्सर आहे, वॉटर इनलेट आणि वॉटर आउटलेट, आणि इथं एक रिसिव्हर आहे. ठीक आहे, इथं ॲडॅप्टर लावलेलं आहे. ओके, म्हणजे जे काही लिक्विडमध्ये असेल ते डायरेक्टली त्या रिसिव्हरमध्ये कलेक्ट होईल. अशा पद्धतीने हा सेटअप आहे. सपोज वी हॅव मिक्सचर ऑफ टू लिक्विड्स. सपोज आपल्याकडे दोन लिक्विड आहे, लिक्विड ए आणि लिक्विड बी, हॅविंग बॉइलिंग पॉईंट, त्यांचा जो बॉइलिंग पॉईंट आहे 363 केल्विन अँड 373 केल्विन रिस्पेक्टिव्हली, म्हणजे बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स पण कसा आहे, कमी आहे असं आपण समजू. ए इज मोर व्होलेटाईल दॅन बी इज लेस व्होलेटाईल. आता जर बघितलं, एचा बॉइलिंग पॉईंट किती 363 केल्विन आहे, बीचा बॉइलिंग किती आहे, बॉइलिंग पॉईंट किती 373 केल्विन, मग ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी तो मोर व्होलेटाईल आहे, म्हणजे ए हा मोर व्होलेटाईल आहे बीपेक्षा. ॲज मिक्सचर इज हिटेड, जर आपण ए आणि बी दोघं लिक्विड्सचं जे मिक्सचर असेल त्याला जर आपण हीट केलं, वेपर्स ऑफ ए अलॉंग विथ लिटल ऑफ बी राईज अप, म्हणजे जे ए लिक्विड आहे त्याच्या वेपर्सबरोबर थोड्याफार प्रमाणात जे बी लिक्विड आहे त्याचे वेपर्ससुद्धा वरती येतील, अँड कम इन कॉन्टॅक्ट विथ अ लार्ज सरफेस ऑफ फ्रॅक्शनेटिंग कॉलम. आणि जो फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे, तर फ्रॅक्शनेटिंग कॉलमचा सरफेस एरिया कसा आहे, लार्ज आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. वेपर्स ऑफ बी कंडेन्स रॅपिडली इन टू डिस्टिलेशन फ्लास्क.
परंतु जे वेपर्स ऑफ बी आहेत, म्हणजे बी लिक्विडचे जे वेपर्स आहेत त्यांचं तिथेच कंडेन्सेशन होईल आणि ते डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये खालीच पडतील. While passing through the fractionating column there is an exchange between the ascending vapor and descending liquid. तर वेपर्स फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये जात असताना आपल्याला तिथं एक्सचेंज होताना दिसेल, म्हणजे वेपर्स ॲसेंडिंगमध्ये आणि लिक्विड डिसेंडिंगमध्ये, म्हणजे वेपर्स आपल्याला वरती जाताना दिसतील. जे मोर व्होलॅटाईल लिक्विड आहे त्याचे वेपर्स आपल्याला वरती जाताना दिसतील आणि जे लेस व्होलॅटाईल लिक्विड असेल कंपेरेटिव्ह त्याचे वेपर्स लगेच लिक्विडमध्ये कन्वर्ट होतील आणि तो डिसेंडिंग खाली येताना आपल्याला दिसेल. द वेपर्स ऑफ बी आर स्क्रब ऑफ बाय द डिसेंडिंग लिक्विड. दिस मेक्स द वेपर रिचर इन ए. तर जो वेपर्स बी लिक्विडचे ते स्क्रब ऑफ होतील आणि ते आपल्याला डिसेंडिंग लिक्विड, म्हणजे ते फ्रॅक्शनेटिंग कॉलमच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते लिक्विडमध्ये कन्वर्ट होतील. त्याच्यामुळे काय होणार आहे, दिस मेक वेपर रिचर इन ए. त्यामुळे लिक्विड एचे वेपर्स वरती जाताना आपल्याला दिसतील. दिस प्रोसेस इज रिपीटेड ईच टाइम द वेपर अँड लिक्विड कम इन कॉन्टॅक्ट विथ द सरफेस इन फ्रॅक्शनेटिंग कॉलम. मग ही जी प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे, ही परत परत होणार आहे. रिपीटेड ईच टाइम द वेपर अँड लिक्विड कम इन कॉन्टॅक्ट विथ द सरफेस इन फ्रॅक्शनेटिंग कॉलम, म्हणजे वेपर्स पण आणि लिक्विड पण हे फ्रॅक्शनेटिंग कॉलमच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टला येतील. रायझिंग वेपर्स बिकम रिचर इन ए and escape through the fractionating column. ए लिक्विडचे जे वेपर्स आहेत ते वरती जातील आणि तिथून ते फ्रॅक्शनेटिंग कॉलममधून जाऊन अँड रीच द कंडेन्सरमध्ये ते एंटर होतील. व्हाईल द लिक्विड इन द डिस्टिलेशन फ्लास्क इज रिचर इन बी. त्यानंतर एचे वेपर्स पूर्णपणे गेल्यानंतर जो लिक्विड बी होता त्याचे जे वेपर्स आहेत, ओके, म्हणजे ए लिक्विडचे वेपर्स पूर्णपणे कंडेन्सरमधून गेल्यानंतर ते सेपरेट होतील आणि फ्लास्कमध्ये फक्त काय असणार आहे, आता बी लिक्विड असणार आहे. द सेपरेटेड कंपोनंट आर फर्दर प्युरिफाय बाय रिपीटिंग द प्रोसेस. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्यातले जे कंपोनंट आहे हे सेपरेट करू शकतो रिपीटिंग प्रोसेसने. मिक्सचर ऑफ ॲसिटोनचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 329 केल्विन. अँड मिथाइल अल्कोहोल त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 337.7 केल्विन. ॲसिटोन अँड बेन्झीन कॅन बी सेपरेटेड बाय फ्रॅक्शनेटिंग कॉलम. ॲसिटोन आणि बेन्झीनसुद्धा आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेसने आपण त्याला सेपरेट करू शकतो. दिस प्रोसेस इज यूज इन पेट्रोलियम इंडस्ट्री सेपरेट डिफरंट फ्रॅक्शन ऑफ क्रूड ऑइल. ही जी प्रोसेस आहे आपण ही पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये हिला यूज करू शकतो. म्हणजे क्रूड ऑइलपासून आपण पेट्रोलियम सबस्टन्स म्हणजे जवळजवळ 200 सबस्टन्स असतात जे क्रूड ऑइल्सपासून आपल्याला मिळू शकतात. तर तिथे ही टेक्निक पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये फ्रॅक्शनेटिव्ह डिस्टिलेशन ही टेक्निक आपण यूज करू शकतो.